नमस्कार मित्रांनो, एस क्लास एज्युकेशनमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. तर सगळ्यांचीच बोर्डाची परीक्षा जवळ आलेली आहे आणि साधारणतः 13 तारखेला सगळ्यांचा मराठीचा पेपर आहे. ज्यांचा हिंदी ऑप्शनल नाहीये, तर इंग्लिश नंतर तुम्हाला मध्ये 1 दिवसांची सुट्टी आहे आणि मग आहे तुमच्याकडे मराठीचा पेपर. सो इंग्लिश नंतरचा अर्धा दिवस आणि मधला 1 दिवस असं मिळून आपल्याकडे 1.5 दिवस आहेत. तर याच्यामध्ये मराठीचा अभ्यास कसा करावा, यासाठी आपण बऱ्याचशा टिप्स पाहणार आहोत. सो हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच हेल्पफुल असणार आहे. त्याच्यामुळे शेवटपर्यंत पहा. लेट अस स्टार्ट. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याकडे आहे गद्य विभाग. कुठल्या विभागाचा अभ्यास करायचा आणि कुठला विभाग सोडून द्यायचा, हे पण आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्याच्यामुळे तुम्हाला एक क्लिअर कट आयडिया मिळणार आहे, की या उरलेल्या दिवसांमध्ये नेमकं काय-काय करायचं आहे. तर सगळ्यात पहिली गोष्ट आहे ती म्हणजे गद्य विभागामध्ये तुमच्याकडे साधारणतः जे काही गद्य आहेत, म्हणजे जे काही पाठ आहेत थोडक्यात, तर त्या पाठामधल्या कुठल्याही पाठावरती उतारा विचारला जातो. आता अर्थात उतारा दिलेला असणार आहे, तुम्हाला तो वाचायचा आहे आणि त्याच्या अकॉर्डिंगली जे उत्तर आहेत ते ते लिहायचे आहेत. त्याच्यामुळे याचा वेगळा असा काही अभ्यास करायची गरज नाहीये. तुम्ही 10वी पर्यंत 11वी पर्यंत हेच केलंय, की उतारा वाचायचा असतो आणि अकॉर्डिंग टू दॅट उतारा तुम्हाला प्रश्नांची उत्तरं लिहायची असतात. सो त्याच्यामुळे एक्स्ट्रा किंवा असं काही खूप अभ्यास करावा लागेल, खूप रिव्हिजन करावी लागेल असं काही याच्यामध्ये नाहीये. त्याच्यामुळे तुम्ही हा जो पहिला विभाग आहे, तर तो इझिली सॉल्व्ह करू शकता. फक्त थोडीशी मेहनत करायची आहे. मेहनत कसली? तर तुम्हाला जेव्हा एक्झाममध्ये मी असं कन्सिडर करते, की तुम्ही अजून एकदाही सगळे पाठ नाही वाचलेत. कारण अशी बरीचशी मुलं आहेत, आय नो. कारण आपल्याकडे 12thला फक्त आणि फक्त मराठीच आहे किंवा फक्त बोर्डाचीच परीक्षा द्यायची असं नसतं. इतर अनेक एंट्रन्स एक्झाम पण द्यायच्या असतात आणि त्याच्यामुळे इतर विषयांचा अभ्यास जास्त केला जातो कंपेअर्ड टू लँग्वेजेस इंग्लिश, मराठी, हिंदी, संस्कृत व्हॉटएव्हर. ठीक आहे. त्याच्यामुळे अर्थात जास्त वेळ दिला नसेल हे मी मान्य करते आणि तुम्ही पण ते एक्सेप्ट करा. आता त्याने काही फरक पडणार नाहीये. फक्त एवढंच की पेपर जेव्हा तुमच्या हातामध्ये येईल, तेव्हा हा जो उतारा आहे तो तुम्हाला नीट वाचायचा आहे आणि मग तुम्हाला प्रश्नांची उत्तरं सोडवायची आहेत. तुम्हाला मी एक सजेशन देईन, की आत्ता हा चालू व्हिडिओ आहे याच्यामध्येच प्रॅक्टिस करा. पॉज करा व्हिडिओ, हा उतारा रीड करा आणि याची उत्तरं तुम्हाला लिहिता येतात का हे बघा. कारण हे खूप चांगली प्रॅक्टिस आहे, की तुमची आत्ताच रिव्हिजन होईल, आत्ताच प्रॅक्टिस होईल आणि परत-परत तुम्हाला याच्यासाठी वेळ नाही घालवावा लागणार. आणि हा पी-वाय-क्यू आहे म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेशन पेपर आहे. त्याच्यामुळे इझिली तुमची ती पण रिव्हिजन होते पी-वाय-क्यूजची पण आणि तुम्हाला एक रिअल फॉर्मॅट कळतोय पेपरचा, की कसा असणार आहे. ठीक आहे. सो पहिला जो उतारा आहे तर हा आहे 8 मार्कांसाठी. अजून एक उतारा असणार आहे. सो हा जो 8 मार्कांचा उतारा आहे रीड करायचा आहे. याच्या अकॉर्डिंगली तुम्हाला 2 जी आहेत ते अशा प्रकारे ऑब्जेक्टिव्ह किंवा ॲक्टिव्हिटी सारखे क्वेशन्स मिळणार आहेत आणि एक असणार आहे तो म्हणजे स्वमत अभिव्यक्ती किंवा तुमचा अनुभव. ठीक आहे. सो तुम्हाला यातलं जे काही ज्याचं उत्तर लिहिता येईल किंवा जे तुम्हाला असं वाटतंय, की मी हे लिहू शकते चांगलं, ते तुम्ही इथून निवडायचं आहे. सो तुमच्याकडे ऑप्शन असतो इथे वरचं किंवा खालचं दोघांपैकी काही पण एक. इथे कंप्लीटली तुमचा अनुभव असतो, पण या ठिकाणी मात्र चर्चा किंवा वैचारिक विषय असतात. सो जे तुम्हाला ईझी वाटेल ते लिहू शकता. माझ्या मते या पॅराग्राफसाठी याचं उत्तर लिहिणं कंपॅरेटिव्हली ईझी आहे. छंदामधून आनंद प्राप्त होत असतो. सो हे यासाठी ईझी आहे कारण हे तुमचा अनुभव लिहायचा तुम्ही याच्यामध्ये काही पण लिहू शकता. नसेल तर तुम्ही इमॅजिनेशन वापरून लिहू शकता. सो म्हणजे हे ते कुणी तुम्हाला असं म्हणणार नाही, की हे का लिहिलं, ते का लिहिलं. शेवटी तो तुमचा अनुभव आहे. तुम्ही याच्यामध्ये काही पण लिहू शकता. सो इट्स लाइक एन ओपन एंडेड क्वेशन. त्याच्यामुळे ट्राय करा, की तुम्ही असेच प्रश्न निवडाल, जे काही पण लिहिलं किंवा मुक्तपणे आपण लिहू शकतो विदाऊट हे बरोबर आहे का, हे चूक आहे का याचा विचार करता. फक्त एवढंच, की ग्रामॅटिकल मिस्टेक्स नको, खडाखोड नको, उत्तर मोठं पाहिजे. मिनिमम 8 ओळींचं उत्तर पाहिजे. खूप मोठी उत्तरं तुम्ही आता नाही लिहू शकत. तुम्ही आता 12वीला आहात. त्याच्यामुळे उत्तर जेवढं मोठं, विस्तृत, बरोबर, चुका न करता, ग्रामॅटिकल मिस्टेक्स न करता लिहाल, तेवढे तुम्हाला जास्तीत जास्त मार्क मिळणार आहेत. ठीक आहे. आता दुसरी गोष्ट आहे, दुसरा उतारा सेम पॅटर्नमध्ये क्वेशन्स असतात. पहिले 2 समथिंग ऑब्जेक्टिव्ह टाइप आणि तिसरा प्रश्न जो असतो, तर या ठिकाणी तुमच्याकडे ऑप्शन आहे. अगेन तुमचं मत लिहा किंवा हे विधान तुमच्या शब्दात स्पष्ट करा. आता जेव्हा हे असं सांगितलंय, की तुमच्या शब्दात स्पष्ट करा, तेव्हा हे विधान आणि हा पॅराग्राफ यांचा पण संबंध असला पाहिजे आणि तो तुम्हाला तुमच्या उत्तरामध्ये मांडायचा आहे. पण आजी कुटुंबाचा कणा असतो, यावर तुमचे मत लिहा. इथे तुम्हाला पॅराग्राफचा संदर्भ नाही दिला तरी पण चालणार आहे, कारण तुमचं मत क्लिअरली विचारलंय. असं नाही विचारलंय, की या उत्तराच्या आधारे लिहा किंवा या पाठाच्या आधारे लिहा किंवा लेखकांच्या विचारानुसार लिहा, असं काही नाही सांगितलंय. सो याचा अर्थ इथे तुम्हाला पूर्ण स्वातंत्र्य आहे, की तुम्ही ह्याचं उत्तर कसं पण लिहू शकता. सो अगेन अशा प्रकारचे प्रश्न जर तुम्ही निवडलेत, तर तुम्हाला उत्तर लिहायला अजून चांगलं फ्रीडम मिळेल आणि तुम्ही कसेही मुद्दे मांडू शकता. फक्त एवढंच, की प्रश्नाला सोडून बाहेर जाऊ नका. ठीक आहे. सो अशा पद्धतीने आपण 2 पठित उतारे पाहिले, जे की 8 आणि 8 16 मार्कांचे होते. आता 4 मार्कांसाठी आपण हा जो अपठित आहे उतारा, तर तो बघणार आहोत. अपठितमध्ये पण सेम आहे. 2 कृती तुम्हाला दिलेल्या आहेत 2 मार्काच्या. त्या तुम्हाला करायच्या आहेत. सो अशा पद्धतीने 4 मार्कांसाठी हा अपठित गद्य आहे.
सो अपठित आहे त्याच्यामुळे तुम्हाला अर्थात नव्यानेच वाचायचंय. सो नीट वाचायचं आहे आणि अकॉर्डिंग टू दॅट तुम्हाला या कृती सोडवायच्या असतात. ठीक आहे. अजून एक गोष्ट मराठीमध्ये जेव्हा तुम्हाला अशा प्रकारचे बॉक्सेस दिलंय किंवा काहीतरी वेव्ह डायग्राम दिलंय किंवा असं काही दिलं असेल, तर तुम्हाला ते सेम टू सेम आधी ड्रॉ करायचं आहे आणि अकॉर्डिंग टू दॅट ते ड्रॉ केल्यानंतरच तुम्ही त्याची उत्तरं जी आहेत तर ती लिहिणार आहात. ठीक आहे. सो या ठिकाणी आपण बघतोय की हे सगळे जे काही गद्य आहेत, हे सगळे जे काही गद्य आहेत तर याच्यावरतीच तुम्हाला याच्यामध्ये जे पॅराग्राफ आहे तर ते विचारले जाणार आहेत. सो पहिल्या भागामध्ये 3 आहेत. त्यानंतर आहे रेशीमबंध, दंतकथा, रंगरेषा, व्यंगरेषा हे 3 आहेत. 3 आणि 3 6 झालेले आहेत. तर या 6च पाठांवरती तुम्हाला हा जो पद्य आहे तर तो गद्य विभाग आहे तर हा विचारला जातो. त्या 6 मधले कुठलेही 2 तुम्हाला गद्यमध्ये येणार आहेत. जे 2024च्या बोर्ड परीक्षेला आलेले असतील उतारे ते मोस्टली तुम्हाला येणार नाहीत एक्झामला. त्याच्यामुळे ते 2 तुम्ही अव्हॉइड करू शकता, इग्नोर करू शकता आणि उरलेले जे 4 आहेत ते जर वेळ असेल तर वाचून बघा किंवा वाचून नाही पाहिलं तरी पण ॲटलीस्ट नाव-गाव तरी त्याचा सारांश तरी माहिती असावा, की त्याची कथा नेमकी काय आहे किंवा त्याच्यामध्ये नेमकं काय सांगितलंय. प्रस्तावना वगैरे वाचून घेऊ शकता. ठीक आहे. मोस्ट प्रोबॅबली असं होतं, की जे मागच्या वर्षी आलेत ते यावर्षी नाहीयेत किंवा मागच्या वर्षी जुलैमध्ये पण जे आलेत ते पण युज्युअली नाहीयेत. सो असं करत-करत तुम्हाला कुठले 2 येणार आहेत हे पण तुम्ही प्रेडिक्ट अंदाज बांधू शकता. तेच येतील असं आपण ठामपणे नाही सांगू शकत. पण एक अंदाज तुम्ही नक्कीच बांधू शकता. ठीक आहे. यालाच आपण म्हणतो स्मार्ट स्टडी. अपठित बद्दल तर आपण काही बोलू नाही शकत कारण ते आपल्या हातात नाहीये. पण अर्थात प्रश्न त्याच्यावरती खूप इझी विचारले जातात. त्याच्यामुळे तुम्ही आरामात इझिली आउट ऑफ मार्क्स स्कोर करू शकता. आता नेक्स्ट आहे पद्य. पद्यमध्ये बघा तुमच्याकडे किती या ठिकाणी आहेत. गद्य 6 आहेत हे आपण पाहिलं. पद्यमध्ये पहिलं तर तुम्हाला क्वेशन याच्यावरती विचारले नाही जात. रोज मातीत ही एक कविता आहे. रे थांब जरा आषाढ घना ही एक कविता आहे. रंग माझा वेगळा. विंचू चावला भारूड हे पण पद्यमध्येच मोडणार आहे. समुद्र कोंडून पडलाय हे पण कविता. आरशातली स्त्री हे पण कविता. तर अशा प्रकारे 6 कविता आपल्याकडे आहेत आणि या 6 कवितांपैकी एखादी कविता तुम्हाला इथे लिहून दिली जाईल म्हणजे छापून दिली जाईल आणि मग तुम्हाला त्याच्यावरच्या विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत. आता हा पद्य एकूण 16 मार्कांसाठी आहे, पण त्यातलं 8 मार्कांसाठी आहे ते म्हणजे कविता वाचून उत्तरं लिहा. जसं की मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलंय या पाठांचा 1 दिवस आधी अभ्यास करायची काही गरज नाहीये कारण हे तुम्हाला आयत्या वेळी लिहायचे असतात. सिमिलरली या कवितेवरती जे काही प्रश्न विचारले जातात याचा पण अभ्यास करायची गरज नाहीये. हे पण तुम्हाला आयत्या वेळी कविता वाचून लिहायचं आहे. तुमच्याकडे वेळ असेल तर सगळ्या कवितांचा अर्थ जाणून घेण्याचा प्रयत्न करा, जो की तुम्हाला डायजेस्टमध्ये पाहायला मिळेल. कविता समजून इझिली जर तुम्हाला म्हणजे वाचून इझिली समजत असेल तर काही प्रश्न नाहीये. पण कधी-कधी असं होतं की कवितेमधले शब्द काय आहेत, काय म्हणायचंय कवीला हे आपल्याला कळतच नाही. तर अशा काही कवितांचं तुम्ही एक्सप्लेनेशन नक्की वाचा, ऐका, जेणेकरून तुम्हाला ॲटलीस्ट ती कविता काय आहे याच्याबद्दल एक बेसिक आयडिया मिळेल. ठीक आहे. आता बघा याच्यावरती काय काय प्रश्न असतात. पहिले 2 प्रश्न तर ॲज युजुअल सिंपल आहेत, की या ओळी शोधून लिहा, त्या ओळी शोधून लिहा वगैरे, वगैरे अशा प्रकारचे ईझी क्वेश्चन असतात. पण तिसरा जो काही प्रश्न असतो तर तो आहे अभिव्यक्तीवरचा जो की 4 मार्कांचा आहे. आणि तुम्हाला कवितेमधली एखादी ओळ दिली जाते आणि ते सोदाहरण वगैरे स्पष्ट करायचं असतं. 4 मार्कांचं आहे. मिनिमम 8 लाईन्स तरी आलेच पाहिजेत आणि कवितेशी अ, संदर्भ त्याच्या कवितेचा तुम्हाला याच्यामध्ये द्यायचा आहे. ठीक आहे. नेक्स्ट आहे 4 मार्कांसाठी खालील ओळींचा अर्थ लिहा. अर्थ लिहिताना अर्थाचा अनर्थ होऊ द्यायचा नाही. कवीने ज्या अर्थी त्या ओळी लिहिलेल्या आहेत तोच अर्थ तुमच्या उत्तरामध्ये पण असला पाहिजे. मिसमॅच अजिबात होता कामा नये त्याच्यामध्ये. ठीक आहे. त्यानंतर आता आफ्टर दॅट नेक्स्ट त्यानंतर नेक्स्ट असं आहे, की खाली ज्या काही कविता दिलेल्या आहेत, त्यापैकी कुठलीही एक कृती तुम्हाला सोडवायची आहे. एक तर तुम्ही काव्य सौंदर्य लिहा किंवा तुम्ही रसग्रहण लिहा. आता तुम्हाला काय ईझी वाटतंय बघा, त्यानुसार तुम्ही करू शकता. अ, काव्य सौंदर्य लिहिणं पण ईझी असू शकतं, म्हणजे ॲक्चुअली भावसौंदर्य लिहायचंय. सो भावसौंदर्य लिहिणं पण चालू शकतं किंवा रसग्रहण पण चालेल. सो जे तुम्हाला मोठं लिहिता येतंय एक तर पहिली गोष्ट कारण भावसौंदर्यामध्ये बरेच जण फक्त कवितेमधले भाव लिहितात आणि ते 4-5 ओळीमध्ये उत्तर संपवतात. तसं नाही. उत्तराला वेटेज 4 मार्कांचं आहे, तर मिनिमम 8 ओळी तरी तुम्ही लिहिल्या पाहिजेत, 8 ते 10 ओळी. कारण तेवढं वेटेज असल्यामुळे तितकं मोठं उत्तर लिहिणं अपेक्षित आहे. रसग्रहण नो डाउट आपोआप मोठं लिहिलं जातं, कारण त्याचं उत्तर तेवढं मोठंच असतं. पण जेव्हा तुम्हाला काव्यसौंदर्यामध्ये लेखन सौंदर्य, भावसौंदर्य, एक्सप्लेन करा असं जेव्हा येईल, तेव्हा इतकं मोठं लिहिलं जात नाही आपल्याकडून. त्याच्यामुळे असा प्रश्न निवडायचा आहे, की ज्याच्यामुळे आपल्याला लिखाणही करता येईल, पूर्ण मार्क्सही मिळतील आणि जास्त डोकं पण नाही लावावं लागणार. सो रसग्रहण करणं माझ्या मते चांगलं आहे. पण तुम्ही अजून ऑलरेडी काही डिसाईड केलं असेल, की काव्य सौंदर्यच करायचं आहे वगैरे, तर तुम्ही तेच फॉलो करा. आता बदलू नका. ठीक आहे. सो कवितेबद्दल कळलेलं आहे. या 6 कवितांपैकी कोणतीही एक कविता येते प्रश्न उत्तरासाठी. एक कविता जी येते तर ती असणार आहे रसग्रहणासाठी आणि दुसरी म्हणजे आता या दोघांव्यतिरिक्त जी कविता असणार आहे तर ती असणार आहे भावसौंदर्यासाठी किंवा कविता सौंदर्य ज्याला आपण म्हणतो. सो बेसिकली या 6 पैकी तुम्हाला 3 कविता
वरती प्रश्न एक्झाममध्ये येतात. अगेन तुम्ही चेक करा की मागच्या वर्षी मार्च महिन्यामध्ये कुठल्या कवितांवरती प्रश्न आलाय. मोस्टली त्याच्यावरती प्रश्न नाही येणार. सो उरलेल्या कवितांवरती फोकस करायचंय. ठीक आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे साहित्य प्रकार कथा. आता बघा साहित्य प्रकार कथामध्ये तुमच्याकडे 2 ऑप्शन म्हणजे 2 कथा आहेत. ते म्हणजे बपू काळे यांची शोध आणि गडी ही आहे डॉक्टर प्रतिमा इंगोले यांची कथा. याच कथेवरती तुम्हाला जे प्रश्न आहेत तर ते विचारले जातात. आता बघा इथे काय प्रश्न दिलाय की तुम्हाला ऑलरेडी उतारा दिलाय. तो तुम्हाला रीड करायचा आहे जो उतारा दिलाय तो. आणि त्या उताराच्या आधारेच तुम्हाला हे 2 प्रश्न विचारलेले आहेत जे की अतिशय सोपे आहेत. ते तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहेत. आता हे बघा की तुम्हाला सांगितलेलं आहे कथेच्या माध्यमातून वाचकांच्या मनावर केले जाणारे मूल्य संस्कार लिहा. 2 मार्कांसाठी आहे आणि त्यासोबतच वरती विचारले 4 मार्कांसाठी की सॉरी वरती विचारले 2 मार्कांसाठी एका वाक्यात उत्तरे लिहा. असं मिळून एकूण 4 मार्कांसाठी हा उतारा आहे. त्यानंतर दुसरं असं आहे साहित्य प्रकार कथामध्ये की तुम्हाला खालीलपैकी कुठली पण कुठली पण 2 कृती सोडवायच्या आहेत 4 पैकी. आता कुठलेही 2 प्रश्नाचं उत्तर तुम्हाला आरामात लिहिता येईल. प्रत्येकाला 3 मार्क आहेत. असे एकूण 6 मार्कांचा हा प्रश्न आहे. ठीक आहे. सो तुमच्याकडे ऑलरेडी 2 ऑप्शन्स आहेत किंवा 2च पाठ आहेत. माझ्या मते तुम्ही हे पाठ वाचून जावेत कारण तुम्हाला याचा उतारा वगैरे या प्रश्नासाठी नाही दिला जाणार. त्याच्यामुळे सगळ्यांनी हे 2च पाठ आहेत पटकन वाचून होईल. आता पटकन एक 15 ते 20 मिनिटामध्ये तुमचे हे पाठ वाचून होतील. 2ला जास्तीत जास्त 30 मिनिटं लागतील. सो हे तुम्हाला वाचायचं आहे पटापट किंवा तुम्ही ॲटलीस्ट याचा एक सारांश रीड करा किंवा कोणी YouTubeवरती व्हिडिओ टाकला असेल तर तो फॉरवर्ड म्हणजे फास्ट स्पीडवरती करून ऐका. जेणेकरून तुम्हाला एक बेसिक आयडिया मिळावी की हे कथा कशाबद्दल आहेत. ठीक आहे. त्यानंतर याचा अभ्यास करायचा आहे तुम्हाला. हे तुम्हाला वाचायचंच आहे. आता एक्झामच्या आधी 1 दिवस करायचं आहे. ठीक आहे. अजून एक गोष्ट सांगायची राहिली. रसग्रहण असेल, काव्य सौंदर्य असेल यांचा एक पर्टिक्युलर फॉर्मॅट असतो. सो प्लीज डायजेस्टमध्ये जो फॉर्मॅट दिलाय आपल्या नवनीतच्या ह्याच्यामध्ये, तर तो तुम्ही एकदा चेकआउट करा जेणेकरून तुम्हाला कुठल्या फॉर्मॅटमध्ये आपण लिहितो हे कळलं पाहिजे. आणि कवितांचा प्लीज अर्थ जाणून घेण्याचा प्रयत्न करा, अर्थ वाचण्याचा प्रयत्न करा. कारण काव्य सौंदर्य असेल किंवा रसग्रहण असेल यांच्यामध्ये तुम्हाला लिहायला अर्थ तर माहिती पाहिजे कवितेचा. सो 1 दिवस आधी तुम्हाला कथा वाचायच्या आहेत आणि तुम्हाला कविता पूर्ण नाही वाचल्या तरी पण ॲटलीस्ट त्या कवितेमधला सारांश, प्रस्तावना काहीतरी तुम्हाला माहिती पाहिजे. ठीक आहे. नेक्स्ट आहे उपयोजित मराठी. उपयोजित मराठीमध्ये तुमच्याकडे मुलाखत आहे, माहितीपत्रक आहे, अहवाल आहे आणि वृत्तलेखन आहे. ठीक आहे. सो आता बघा, सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला जे 4 प्रश्न आहेत त्यापैकी कोणतेही 2 सॉल्व्ह करायचे आहेत आणि प्रत्येक प्रश्न हा 2 गुणांसाठी आहे. तर याच्यामधले जे काही थेरॉटिकल क्वेश्चन आहेत चौघांवरचेही, ते तुम्हाला याच्यामध्ये एक-एक विचारले जातात. म्हणजे एक मुलाखतीवर, एक माहितीपत्रकवर, एक अहवालवर, एक वृत्तलेखावर. सो तुमच्याकडे ऑप्शन आहे. की प्रत्येक वेळी हे ठरलंय की 4च प्रश्न येणार आणि त्यापैकी कुठलेही 2च सोडवायचे. हे पण ठरलंय की प्रत्येकावरती 1 प्रश्न येणार. सो इन केस तुम्ही जर माहितीपत्रक आणि अहवाल स्किप केलं असेल, तर मुलाखत आणि वृत्तलेखन नीट करा आणि मग त्याच्यावरती जे प्रश्न विचारले असतील, तेच 2 प्रश्न तुम्ही सोडवू शकता. सो याला आपण म्हणू शकतो स्मार्ट स्टडी. सो तुम्हाला कुठलेतरी यातले 2 जे आहेत ते नीट करायचे आहेत आणि त्याच्यावरच्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला द्यायची आहेत. ठीक आहे. सिमिलरली तुमच्याकडे खाली पण ऑप्शन आहेत. 4 आहेत. त्या 4 पैकी कुठल्याही दोघांचेच तुम्हाला उत्तर लिहायचे आहेत. 10 मार्कासाठी म्हणजे 5-5 मार्कासाठी हे तुम्हाला लिहायचं आहे. अगेन तुम्ही जे कुठलं सिलेक्ट केलं असेल, वृत्त सिलेक्ट केलंय, माहितीपत्रक लिहायचंय तुम्हाला, अहवाल लिहायचंय की मुलाखत. सपोज जर तुम्ही हे 2च करून गेलेला आहात मुलाखत आणि वृत्तलेखन, तर दोघांमध्येही तुम्हाला तेच करायचं आहे. दोघांमध्ये पण तुम्हाला तेच प्रश्न सॉल्व्ह करायचे आहेत. सो इव्हन इथे 4 ऑप्शन्स असले तरी पण जर आपण स्मार्ट वर्क करायचं म्हटलं तर कुठलेही 2 तुम्ही करून जा. कारण बोर्डाचा एक पॅटर्न आहे की ते चौघांवरतीही प्रश्न विचारतं आणि त्यातले कुठलेही 2च लिहायचे असतात. सो जास्त मेहनत घ्यायची गरज नाहीये. कुठला पण 2 करा आणि त्याच्यावरतीच वरचे पण प्रश्न सोडवायचे, खालचे पण प्रश्न सोडवायचे. ठीक आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे व्याकरण आणि लेखन. आता बघा व्याकरण अतिशय ईझी आहे. म्हणजे 10वी पर्यंत आपण जे व्याकरण पाहिलं, तेच व्याकरण तुम्हाला आहे. खूप जास्त अवघड, डिफिकल्ट, खूप लांबचं दूरचं असलं काहीच नाहीये. वाक्य पण अतिशय ईझी असतात. एकदा तुम्ही जस्ट व्याकरणाचा हा जो सेक्शन आहे तो वाचून बघा. जेणेकरून तुम्हाला कळेल की व्याकरणामध्ये काय प्रश्न येतात आणि हेच प्रश्न दरवर्षी म्हणजे हे प्रश्न प्रकार दरवर्षी रिपीट होतात. अर्थात त्याच्यामधल्या सेंटेन्सेस बदलू शकतील, पण प्रश्न प्रकार हेच रिपीट होतात. तर तुम्हाला असं वाटतंय की मला हा पर्टिक्युलर प्रकार नाही सोडवता येत, तर फक्त तेवढाच ट्राय करा. बाकी काही सगळंच्या सगळं ट्राय करायची गरज नाहीये. आणि हा खूप महत्वाचा सेक्शन आहे. प्लीज हा कोणी स्किप नाही करायचे. 10 मार्क तर सगळ्यांना व्याकरणामध्ये मिळालीच पाहिजेत, कारण खूप ईझी आहे. त्यानंतर 10 मार्कासाठी असतं निबंध लेखन. सो आता निबंध लेखनावरती ऑलरेडी मी खूप सारे व्हिडिओज अपलोड केलेले आहेत. निबंध कसा लिहायचा, किती शब्दांमध्ये लिहायचा. तुम्हाला मी निबंधाचे बरेचसे सॅम्पल्स पण दाखवलेले आहेत. सो त्याच्यामध्ये मी निबंध पूर्ण एक्सप्लेन केलाय. सो परत करण्यात काहीच अर्थ नाहीये. आता लास्ट मोमेंटला निबंध वाचून पाहणं हे गरजेचं आहे. लिहिता तुम्हाला येत नसेल नो इश्यू ॲक्चुअली.
कारण लिहिण्या इतपत वेळ पण नाही आपल्याकडे. तर कुठलाही माझा व्हिडिओ ओपन करू शकता. त्याच्यामध्ये मी ऑलरेडी नमुना प्रश्न जे आहेत, तर ते अपलोड केलेले आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला याचे सॅम्पल्स मिळतील आणि ते खूप सुंदर आहेत. पाहिजे त्या ठिकाणी चारोळ्या, कविता वगैरे आहेत, जेणेकरून तुम्हाला एक आयडिया मिळावी, की एक आयडियल निबंध कसा लिहायचा आहे. ठीक आहे? डन. सो दुसरी गोष्ट अशी की तुम्ही अजून इतर पुस्तकं वगैरे रेफर करू शकता या सगळ्यांसाठी किंवा तुम्हाला इथे म्हणजे आपल्या ह्याच्यामध्ये एक मिनिट हां. पुस्तकामध्ये पण तुम्हाला ह्याच्यावरती बरीचशी इन्फॉर्मेशन पाहायला मिळेल, की आपले जे निबंध आहेत तर त्याच्यावरती अजून एक सांगायचं राहिलं, हे बघा, की तुम्हाला निबंध लेखन कसं करायचं वगैरे कळतंय. हे बघा, म्हणजे जे पुस्तकामध्ये दिलंय तेच तुम्हाला इथे विचारलेलं आहे. माझे आवडते शिक्षक बघा. ठीक आहे, भ्रमणध्वनी आता हे जरा वेगळं आहे. पण तुम्ही जर पाहायचं म्हटलं तर इथे जे विषय आहेत, त्यातला एखादा तरी विषय तुम्हाला तुमच्या म्हणजे पेपरमध्ये आता तिथे 2-2 आलेले आहेत. पण तुमच्या पेपरमध्ये यातला एखादा तरी विषय असणार आहे. बघा, सूर्य मावळला नाही तर पण आहे असं आलंय. ते तुमच्याकडे समोर प्रूफ आहे, की यातलेच प्रश्न तुम्हाला विचारले जातायत. तर हे निबंध नीट करून जा. कारण यातलाच एखादा निबंध आला तर तुम्हाला काही एक्स्ट्रा वेळ पण द्यायची गरज नाही. सो हेच निबंध नीट करा. यातला एखादा तरी विषय तुम्हाला तुमच्या पेपरमध्ये पाहायला मिळणारच. नवीन किती टाकणार विषय टाकून. सो हे नीट करून जर जेवढे विषय आहेत तेवढे आता तर तुमच्याकडे प्रूफ पण आहे पी-वाय-क्यूचा, की सेम प्रश्न पण एक्झाममध्ये येतात. त्याच्यामुळे नीट करून जा आणि यातला एखादा तरी निबंध येणार. सो हे सगळे निबंध कुठेतरी तुम्हाला वाचायला मिळतील. जस्ट वरच्यावर याचे पॉइंट्स किंवा काहीतरी टॉपिक्स रीड करा. जेणेकरून तुम्हाला असा निबंध आला तर तो लिहिता आला पाहिजे. ठीक आहे? सो हे तुम्हाला करायचं आहे. बाकी या ठिकाणी सांगितलंय, की निबंधामध्ये काय-काय असलं पाहिजे, तर काही वाचायची गरज नाहीये. निबंधामध्ये तुम्हाला ज्या ठिकाणी वाटेल त्या ठिकाणी तुम्हाला सुभाषित येत असेल तर ते ॲड करा. कविता काही येत असेल तर ती ॲड करा. अदरवाईज सिंपल निबंध पण चालतो. फक्त एवढंच, की निबंध तुम्हाला साधारणतः 250 शब्दांमध्ये लिहायचे आहेत 10 मार्कांसाठी. म्हणजे 2 पानं तरी निबंध तुमचा असला पाहिजे, पुढचं आणि मागचं पान भरून. त्याच्यापेक्षा पुढे तुम्ही किती पण लिहा, पण तेवढं तरी असलंच पाहिजे. ठीक आहे? 2-2.5 पानं निबंध हा असलाच पाहिजे. त्याच्यापेक्षा कमी लिहिण्याचा प्रयत्न करू नका. जास्तीत जास्त जितकं लिहिता येईल तेवढं लिहिण्याचा प्रयत्न करायचा आहे. ठीक आहे? तर व्याकरणाचा तुम्हाला एकदा वाचून बघायचा आणि जो भाग अवघड वाटतोय त्याच्यावरतीच फक्त फोकस करायचा आहे. बाकी काही करायची गरज नाहीये. आता मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे गद्य विभागामध्ये काही प्रॅक्टिसची गरज नाहीये. पद्य विभागामध्ये रसग्रहण असेल, काव्यसौंदर्य असेल यांचं तुम्हाला पॅटर्न पाहायचंय. कथामध्ये मात्र तुम्हाला 2 कथा रीड करायच्या आहेत. त्यानंतर आपल्याकडे आहे ते म्हणजे आपलं हे काय याचं नाव होतं? विसरले मी नाव. 1 मिनिट, 1 मिनिट, 1 मिनिट, 1 मिनिट. उपयोजित मराठी. तर याच्यामध्ये तुम्हाला कुठले पण 2 टॉपिक सिलेक्ट करायचे आहे आणि त्याच्यावरती सगळं वाचायचंय आणि त्याच्यावरतीच उत्तरं जी आहेत, तर ती लिहायची आहेत. सो ते 2 टॉपिक वाचा, 2 कथा वाचा. व्याकरणामधलं तुम्हालाच कळेल, की तुम्हाला काही डिफिकल्ट जाते. त्याचे फक्त व्हिडिओज पहा. निबंध लेखनाचे नमुने जे तुम्हाला आहेत, सॅम्पल्स आहेत, तर ते पाहायचे आहेत. सो आय होप की तुम्हाला एक बेसिक आयडिया मिळाली असेल, की एक्झामच्या आधी काय करायचं. थँक सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ अँड सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय.